नमस्ते मंडली, बच्चों कैसे हो? हम सब अच्छे हो। आज आपको पढ़ाना है प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। प्रेजेंट प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस। प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। आणखी काय शिकवायचंय बेटा तुम्हाला आज? प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस शिकवायचंय। आणखी काय शिकवायचंय बेटा? पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस। पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। ठीक आहे बेटा, दोन झाले। आणखी काय शिकवायचं बेटा? फ्युचर परफेक्ट शिकवायचं। ठीक आहे बेटा, आज तुम्हाला परत शिकवणार फ्युचर फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस। फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। सर मराठीतून सांगा ना सर। ठीक आहे बेटा, सांगतो। प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ। चालू पूर्ण वर्तमान काळ। मग बेटा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस म्हणजे काय बेटा? चालू पूर्ण भूतकाळ। हा या ना सर? हा सर। चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। चालू पूर्ण भूतकाळ। चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। आता काय राहिलं? फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। काय राहिलं बेटा? फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस म्हणजे काय? चालू पूर्ण भविष्यकाळ। चालू पूर्ण क्रिया चालू असते, क्रिया पूर्ण झालेली असते। आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ। एका तासात 3 प्रकारचे वाक्य शिकवणं होते का बेटा? नाही होणार, मला माहित आहे बेटा। परंतु आपल्याला काय करायचे, अगोदर ह्याची ओळख करून देणार आहे तुम्हाला मी। प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस, ह्या तिन्ही प्रकारचे वाक्य एका टप्प्यामध्ये तुमच्या समोर ठेवायचे आहेत मला। आणि मग नंतर प्रत्येक वाक्यासंबंधी एक तासिका घेणार आहोत। म्हणजे प्रेझेंट परफेक्टची एक सेपरेट तासिका घेऊ, पास्ट परफेक्टची एक सेपरेट घेऊ आणि फ्युचर परफेक्टची एक सेपरेट घेऊ। तर ठीक आहे मित्र, पहा आता। लक्ष दे बेटा, लक्ष दे रे दीदी, लक्ष द्या इकडे सर्वजण। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस मध्ये काय असतं? सब्जेक्ट। काय असतं बेटा? सब्जेक्ट प्लस ह्याचे एक वाक्य तुमच्या समोर ठेवतो। आय हॅव बीन रायटिंग अ बुक। आय हॅव बीन रायटिंग अ बुक। आय हॅव बीन रायटिंग अ बुक। ठीक आहे बेटा, आणखी एक वाक्य पाहूया। वी हॅव, दे घेऊया आपण इथे। दे हॅव बीन रीडिंग। दे हॅव बीन, इथे बीन राहिलं बेटा। दे हॅव बीन रीडिंग न्यूजपेपर्स। दे हॅव बीन रीडिंग न्यूजपेपर्स। दे हॅव बीन, मग ह्याचं काय सूत्र तयार होणार बेटा? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज। सब्जेक्ट प्लस हॅव अथवा हॅज प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप प्लस ऑब्जेक्ट। काय येतं बेटा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये?
सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो, त्यानंतर शाल किंवा त्यानंतर हॅव किंवा हॅज असतं, प्लस बीन असतं आणि क्रियापदाचं चौथं रूप। या ठिकाणी परफेक्ट टेन्स असल्यामुळे बीन येतं आणि कंटिन्युअस आल्यामुळे वर्ब आयएनजी येतं। तर ठीक आहे, आपण काही वाक्य तुम्हाला मी सांगतो। आय हॅव बीन रायटिंग अ बुक, वी हॅव बीन रायटिंग अ स्टोरी, यू हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल, they have been going to USA, he has been eating an apple, she has been eating an apple, it has been eating an apple। अशा पद्धतीचे वाक्य होतात। त्यानंतर घ्या वाक्य you have been playing football, I have been playing football, we have been playing football, they have been playing football। ही न जर वाक्य घेतलो तर he has been playing football, she has been playing football, it has been playing football। त्यानंतर वाक्य दुसरं घ्या वीच, we have been singing a song, I have been singing a song, they have been singing a song। ह्याच्यामध्ये have been आणि क्रियापदाचं चौथं रूप हे लक्षात ठेवा। You have been singing a song, he has been singing a song, she has been singing a song। पुढचं वाक्य आपण पाहूया, सी न घ्या she has been opening hospital, she has been opening hospital, she has been opening house, he has been opening hospital, they have been opening hospital, I have been opening hospital, we have been opening hospital। ह्याचा मराठीत अर्थ काय होतो बेटा? आम्ही अभ्यास करत आलेलो होतो, आम्ही दवाखाना उघडत आलेलो होतो। उदाहरणार्थ आय हॅव बीन रायटिंग अ बुक, आय हॅव बीन रायटिंग अ बुक, मी पुस्तक लिहित आलेलो होतो। आय हॅव बीन रायटिंग अ बुक, मी पुस्तक लिहित आलेलो आहे। आय हॅव बीन रायटिंग अ बुक, मी पुस्तक लिहित आलेलो आहे। वी हॅव बीन रायटिंग अ बुक, आम्ही पुस्तक लिहित आलेलो आहे। दे हॅव बीन रायटिंग अ बुक, त्यांनी पुस्तक लिहित आलेले आहे। क्रिया पूर्ण आहे आणि क्रिया चालू आहे, म्हणून ह्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात। म्हणून ह्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे। क्रिया पूर्ण झालेली आहे, क्रिया चालू आहे, म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ। दुसरं वाक्य घ्या, आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल, आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल, आम्ही आंबा खात आलेलो आहोत, आम्ही आंबे खात आलेलो आहोत। वी हॅव बीन इटिंग ॲन ॲपल, वी हॅव बीन इटिंग ॲन ॲपल, दे हॅव बीन इटिंग ॲन ॲपल, ते आंबे खात आलेले आहेत। सी हॅज बीन इटिंग ॲन ॲपल, तिने आंबा खात आलेला आहे। ही हॅज बीन इटिंग ॲन ॲपल, नाही ॲपल सफरचंद रे बेटा, सॉरी हे काय थोडं गडबड व्हायला लागली आज। ही हॅज बीन इटिंग ॲन ॲपल, ही हॅज बीन इटिंग ॲन ॲपल, तो सफरचंद खात आलेला आहे। ही हॅज बीन इटिंग ॲन ॲपल, तो सफरचंद खात आलेला आहे। सी हॅज बीन इटिंग ॲन ॲपल, ती सफरचंद खात आलेली आहे। त्यानंतर यू हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स, यू हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स, तो ते प्रश्न विचारत आलेले आहे किंवा तू प्रश्न विचारत आलेला आहेस। दे हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स, दे हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स, ते प्रश्न विचारत आलेले आहेत। वी हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स, आम्ही प्रश्न विचारत आलेलो आहोत। यू हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स, तुम्ही प्रश्न विचारत आलेला आहात। ही हॅज बीन आस्किंग क्वेश्चन्स, तो प्रश्न विचारत आलेला आहे। शी हॅज बीन आस्किंग क्वेश्चन्स, ती प्रश्न विचारत आलेली आहे। अशा पद्धतीने हॅव बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप यामध्ये येतं। हॅव बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप यामध्ये येतं। आय हॅव बीन लिसनिंग अ पोएम, आय हॅव बीन लिसनिंग अ पोएम, आम्ही कविता ऐकत आलेलो आहोत। वी हॅव बीन लिसनिंग अ पोएम, आम्ही कविता ऐकत आलेलो आहोत। आय हॅव बीन लिसनिंग अ पोएमचं मी कविता ऐकत आलेलो आहे असं होईल। वी हॅव बीन लिसनिंग अ पोएम, आम्ही कविता ऐकत आलेलो आहोत। यू हॅव बीन लिसनिंग अ पोएम, तू कविता ऐकत आलेला आहेस किंवा तुम्ही कविता ऐकत आलेले आहात। दे हॅव बीन लिसनिंग अ पोएम, ते कविता ऐकत आलेले आहेत। यू हॅव बीन लिसनिंग अ पोएम, अशा पद्धतीने अनेक वाक्य होतात। इट हॅज बीन लिसनिंग अ स्टोरी,
ते गोष्ट ऐकत आलेले आहे, म्हणजे क्रिया होत आलेली आहे. यानंतर मित्र तुम्हाला मी घेणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय होतं बेटा, इथं जे आय हॅव बीन आहे किंवा दे हॅव बीन आहे त्याचं फक्त हॅड होतं. त्याचं जिथं जिथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅव आलेला असेल तिथं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅड होतं आणि चालू पूर्ण भूतकाळ होतो. सब्जेक्ट प्लस हॅड, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस काय येतं बेटा ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यात असतं. त्यानंतर हॅड घ्या, त्यानंतर बीन घ्या, त्यानंतर वर्ब आयएनजी म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप. पाहूया आपण काही वाक्य. आय हॅड बीन रायटिंग अ बुक. आय had been writing a book म्हणजे काय होणार बेटा, ह्याचा अर्थ मी पुस्तक लिहित आलेलो होतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहित आलेलो आहे असं होतं. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहित आलेलो होतो. आहेच्या ऐवजी काय आहे होतो, क्रिया भूतकाळात जाणार. आहेच्या ऐवजी काय चेंज होणार, होतो होणार. हॅव हॅडच्या ऐवजी हॅड होणार, हॅव हॅडच्या ऐवजी हॅड होणार. दे हॅड बीन रीडिंग न्यूजपेपर्स. काय बरोबर आहे का बेटा, हा सर बरोबर आहे. बरोबर आहे का दादा, हा बरोबर आहे सर. दे हॅड बीन रीडिंग newspapers. They had been reading newspapers. ते न्यूजपेपर वाचत आलेले होते. ते न्यूजपेपर वाचत आलेले होते. ते न्यूजपेपर वाचत आलेले होते. They had been reading a newspaper. I had been reading a newspaper. We had been reading a newspaper. He had been reading a newspaper. She had been reading a newspaper. पुढचं वाक्य पहा. You had been playing football. You had been playing football. We had been playing football. She had been playing football. They had been playing football. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळलो आहोत. She had been playing football. ती क्रिकेट खेळत आलेली होती. We had been playing football. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. They had been playing football. ते क्रिकेट खेळत आलेले होते. दुसरं वाक्य पाहूया. I had been listening a story. I had been listening a story. आम्ही गोष्ट ऐकत आलेलो होतो. We had been listening a story. आम्ही गोष्ट ऐकत आलेलो होतो. I had been listening a story म्हणजे मी गोष्ट ऐकत आलेलो होतो. They had been listening a story. ते गोष्ट ऐकत आलेले होते. You had been listening a story. तू गोष्ट ऐकत आलेला होता किंवा तुम्ही गोष्ट ऐकत आलेलो होतो. पुढचं वाक्य घेऊया आपण. She had been watching a TV. She had been watching a TV. ती टीव्ही पाहत आलेली होती. She had been watching a TV. ती टीव्ही पाहत आलेली होती. You had been watching a TV. तो टीव्ही पाहत आलेला होता. We had been watching a TV. आम्ही टीव्ही पाहत आलेलो होतो. ह्याच्यामध्ये फक्त एक लक्षात घ्या की हॅड बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप येतं. हॅड बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप येतं. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय होतं बेटा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय होतं बेटा, ध्यान दे बेटा. हॅड बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप येतं. सब्जेक्ट तर राहणारच आहे, त्याच्यानंतर हॅड बीन येतं आणि क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट. आय हॅड बीन रायटिंग. We had been writing. You had been writing. She had been writing. It had been writing. They had been writing. Kedar had been writing. Monica had been writing. Verb बदला, listening करा. I had been listening. We had been listening. They had been listening. She had been listening. पुढचं verb घ्या. Reading, asking घ्या.
आय हॅड बीन आस्किंग, मी प्रश्न विचारत आलो होतो. वी हॅड बीन आस्किंग क्वेश्चन्स, आम्ही प्रश्न विचारत आलो होतो. दे हॅड बीन आस्किंग क्वेश्चन्स, यू हॅड बीन आस्किंग क्वेश्चन्स, शी हॅड बीन आस्किंग क्वेश्चन्स, इट हॅड बीन आस्किंग क्वेश्चन्स. अशा पद्धतीनं हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ह्याच्यामध्ये फक्त हॅड बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप, ह्याच्यामध्ये फक्त हॅड बीन आणि क्रियापदाचे चौथे रूप. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय सांगितलं होतं बेटा, हॅव हॅज आणि बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय आहे दादा, हॅव हॅज आणि बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. आता राहिला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय राहिलं बेटा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. ह्याचं काय होईल रे दादा, ह्याचं काय होईल रे दीदी, सांग बेटा, कोण सांगेल. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक, बरोबर आहे. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक, आय शॅल हॅव बीन, आय शॅल हॅव बीन, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक म्हणजे आम्ही पुस्तक लिहित आलेलो असू. क्रिया भविष्यात आहे आणि भविष्यात पूर्ण होणार आहे. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक. त्यानंतर घ्या दे, आपण घेऊया दे विल हॅव बीन, दे विल हॅव बीन, दे विल हॅव बीन, they will have been learning English, they will have been learning English, ते इंग्लिश शिकत आलेले असतील. they will have been learning English, they will have been learning English. ह्याच्यामध्ये कसं येतं, फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय असतं बेटा, शाल किंवा विल ठरलेलं असतं. सब्जेक्ट आय आणि वी असेल तर त्याच्या समोर शाल घ्या, बाकी ही सी इट देच्या समोर विल घेणार आहोत. त्यानंतर काय होतं बेटा, क्रिया पूर्ण होत असल्यामुळे शाल हॅव किंवा विल हॅव घेऊन, शाल हॅव किंवा विल हॅव घेऊन त्याच्या पुढे बीन घ्यायचं आणि वर्ब आयएनजी घ्यायचं. उदाहरणार्थ आपण वाक्य पाहूया, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक, वी शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक, they shall have been writing a book, you will have been writing a book, she will have been writing a book, he will have been writing a book, it will have been writing a book. अशा प्रकारची वाक्य होतात. आपण वर्ब चेंज करूया. I will have been eating an apple, I will have been eating an apple, you will have been eating an apple, they will have been eating an apple, he will have been eating an apple, she will have been eating an apple. म्हणजे भविष्यामध्ये ते सफरचंद खात आलेले असू. आम्ही we will have been eating an apple, we will have been eating an apple. आम्ही सफरचंद खात आलेलो असू. you will have been eating an apple, तुम्ही सफरचंद खात आलेले असाल. अशा पद्धतीने होतात. पुढचं वाक्य आपण पाहूया. आय विल हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल, आय विल हॅव बीन, आयच्या समोर शॅल पण घेऊ शकता. आय शॅल हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल, आय शॅल हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल, वी शॅल हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल म्हणजे आम्ही क्रिकेट फुटबॉल खेळत आलेलो असू. We shall have been playing a football, आम्ही फुटबॉल खेळत आलेलो असू. You will have been playing a football, you च्या समोर will घेतलं, have घेतलं, been घेतलं आणि क्रियापदाचं चौथं रूप घेतलं. काय केलं बेटा मी ह्याच्यामध्ये, you च्या समोर you, will, have been playing a football, you will have been playing a football, you will have been playing a football, they will have been playing a football, he will have been playing a football, she will have been playing a football,
She will have been playing football. Kedar will have been playing football. Monica will have been playing football. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय भेटत बेटा, शॅल हॅव बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप किंवा विल हॅव बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप येतं. ह्याच्यामध्ये काही अवघड नाही. तुम्हाला वाटेल की खूप मोठं वाक्य आहे सर, आम्ही कसं लक्षात ठेवणार. बेटा जरा प्रॅक्टिस करायची. ही वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायची. यू विल हॅव बीन लिसनिंग अ स्टोरी. You will have been listening a story. He will have been listening a story. She will have been listening a story. They will have been listening a story. They will have been listening a story. पुढचं वाक्य घेऊया. I will have been opening a hospital. I will have been opening a hospital. आम्ही दवाखाना उघडत आलेला असू. I will have been opening a hospital. मी दवाखाना उघडत आलेला असू. I will have been opening a hospital. मी दवाखाना उघडत आलेला असेन किंवा असू. We will have been opening a hospital. इथं आम्ही येतं. आम्ही दवाखाना उघडत आलेला असू. They will have been opening an hospital. ते दवाखाना उघडत आलेला असतील. They will have been opening an hospital. She will have been opening an hospital. ती दवाखाना उघडत आलेला असेल. It will have been opening an hospital. ते दवाखाना उघडत आलेला असतील. तर ह्याच्यामध्ये shall have, will have, been आणि verb ing. shall have, will have, been आणि verb ing हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्याच्या तिन्ही काळांचा या ठिकाणी मी परिचय करून दिलेला आहे. तिन्ही प्रकारचे वाक्य एका तासामध्ये कधीच होऊ शकत नाहीत आणि होणारही नाहीत. मग आपण काय करायचं बेटा, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसची एक सेपरेट तासिका आपण घेऊ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची एक सेपरेट तासिका घेऊ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची एक सेपरेट तासिका घेऊ. फक्त या तासिकेमध्ये तुम्ही तिन्ही काळाची फक्त ओळख करून घ्या. कसे घेणार? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय लक्षात ठेवा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे ह्याच्यामध्ये हॅव किंवा हॅज, बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. हॅव, हॅज, बीन क्रियापदाचे चौथे रूप. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅव, हॅज, बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. पास्ट परफेक्ट मध्ये काय करणार? हॅव हॅजच्या ऐवजी फक्त हॅड घ्या. हॅड बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. पास्ट परफेक्ट मध्ये काय करायचे बेटा? हॅड बीन आणि क्रियाचं चौथं रूप. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय करायचं बेटा? शाल किंवा व्हिल आणि हॅव बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. शॅल किंवा विल, हॅव बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. दे विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. ह्याच्यामध्ये विल हॅव आणि बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. विल हॅव बीन क्रियापदाचं चौथं रूप. विल हॅव बीन क्रियापदाचं चौथं रूप. तर ठीक आहे, आपण पुढील तासिकेमध्ये ह्या प्रत्येक प्रकारची वाक्य डिटेलमध्ये पाहूया. फक्त ह्याचा तिन्हींचाही समोर चेहरा ठेवला. तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे हे लक्षात येण्यासाठी मी ॲट अ टाइम प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचे वाक्य तुमच्या समोर ठेवले. आता लगेच या पुढची तासिका आपण डिटेलमध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकूया. पाहत राहा आपलं ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनल. मित्र हो, या ठिकाणी जी गरिबांची मुलं आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण ऑनलाईन एज्युकेशन चालू केलेलं आहे. कारण ज्या खाजगी शाळा मोठमोठ्या आहेत त्यांच्या शाळा त्या ठिकाणी
ही घेत आहेत, म्हणजे ऑनलाईन त्यांचं शिक्षण चालू आहे मित्र. मग माझ्या पण मनात विचार आला की तुमच्या संबंधी या ठिकाणी आपण ऑनलाईन तुमचे पण तास घ्यायचे. तर तुम्हाला नुसतं इंग्लिश नाही तर विज्ञानचे पण माझे प्रयत्न चालूच आहेत मित्र. विज्ञान पण आपण घेणार आहोत. आता आपलं टेन्स या ठिकाणी पूर्ण होत आहे. ह्याचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सूत्र या ठिकाणी राहिलं होतं माझ्याकडून. सब्जेक्ट प्लस शाल अथवा विल. शाल शक्यतो विल हा जास्त वापरू शकता तुम्ही, पण एक नेहमीनुसार आपण आहे आणि विच्या समोर शाल घेतो. त्यानंतर हॅव बीन, त्यानंतर हॅव बीन, हॅव बीन, हॅव प्लस बीन करू शकता, प्लस वर्ब आयएनजी, प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तर ठीक आहे मित्र, आपले यूट्यूब चॅनल अशाच पद्धतीने पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि फॉरवर्ड करा. दे हॅड बीन रीडिंग अ न्यूजपेपर. इथे एक बीन राहिलं होतं पहा. आज जरा गडबड व्हायला लागली बेटा, आज थोडी गडबड झाली. तर ठीक आहे, हे जी वाक्यरचना आहे ती खूप मोठी असल्यामुळे थोडं तुमच्या पण लक्षात यायला तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल, कारण मला सुद्धा अवघड चाललेलं आहे. तरी पण अजिबात घाबरू नका, माझ्यापेक्षा नक्कीच तुमचा बुद्ध्यांक चांगला असणार आहे. कारण कसं असतं, आता तुमचा नवीन मेंदू आहे, नवीन मशीन आहे मित्र. आमची मशीन जुनी झाली, आमची मशीन जुनी व्हायला लागली, तुमची नवीन मशीन आहे. तुमच्या नक्कीच लक्षात येईल, मला खात्री आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनल. ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनल. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ नाईस डे. गुड बाय, गुड बाय, गुड बाय.